भारतातील महिला आजही तेवढ्याच असुरक्षित आहेत असा आरोप नेहमीच केला जातो. महिलांवर अत्याचार, अन्याय थांबावा यासाठी कठोर कायदे करण्यात आलेले आहेत. परंतु तरी देखील महिलांवरील बलात्कार, छेडछाडीची प्रकरणं काही कमी झालेली नाहीत. आजकाल तर दिवसाढवळ्या महिलांची छेड काढण्याचे प्रकार सर्रास समोर येत आहेत. दरम्यान असाच एक धक्कादायक प्रकार एका तरुणीसोबत घडलेला आहे. रिक्षामधून प्रवास करत असताना रिक्षा चालकाने तिला शरीर सुखाची मागणी केली आहे. हा सर्व प्रकार तरुणीने कॅमेऱ्यात कैद केला असून या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी बसलेला आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील असली तरी ही एक तरुणी रिक्षामधून प्रवास करत असताना तिला रिक्षा चालकाने चक्क शरीर सुखाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मला शरीर सुख दे, मी तुला 500 रुपये देतो असा व्यवहारही तो ठरवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. ही घटना घडल्यानंतर संबंधित तरुणीने धाडस दाखवत घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच अन्य तरुणींसोबत असं घडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रिक्षाचालक म्हणाला, माझी रूम जवळच आहे. मला घडलेल्या प्रकाराबद्दल मी माझ्या जवळच भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. मी असे अचानक उत्तेजन कपडे देखील परिधान केलेले नव्हते. घरी येताना मी एका ऑटो रिक्षामध्ये बसले. तो रिक्षावाला रिकामाच बसला होता. म्हणून मग मी त्यातून प्रवास करायचे ठरवले. अर्ध्या रस्त्यावर आल्यानंतर तो मला शरीर सुखाची मागणी करू लागला. शरीर सुखाच्या बदल्यात मी तुला पैसे देतो असं तो मला सांगू लागला. माझी इथेच जवळ रूम आहे असं तो मला सांगत होता. अशी हकीकत त्या तरुणीने त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे.